किंवा प्रत्येक विषयामध्ये 35% येतील. तसं काही वाटलं नव्हतं. मी तेवढं लक्ष दिलं नव्हतं की सगळीकडे 35 पडले. पेपर आले की अभ्यास करायचा फक्त, नाहीतर नाही करत. पण सरांचा फोन आला की पत्रकारांशी ह्याच्याशी याला बोलायचंय म्हणून. घाबरलो पण होतो. 35 पडले, पास झाले. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. नमस्कार, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत. यावर्षी 10वीचा निकाल हा 95.81% इतका लागलेला आहे. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवलेले आहेत. हे एकीकडे असताना दुसरीकडे पुण्यामधील असा एक विद्यार्थी आहे ज्याने प्रत्येक विषयामध्ये 35% गुण मिळवलेले आहेत. अर्थात तो प्रथमेश तुप सौंदर आज आपल्या सोबत आहे. आपण त्याच्याशी बोलूयात. खरं तर तुला 35% म्हणजे प्रत्येक विषयामध्ये तुला 35% गुण मिळाले आहेत. अर्थात तू काठ्यावरती पास झालेला आहे. ज्यावेळेस 1 वाजता रिझल्ट वेबसाईटवरती तू बघितला, तुझी काय रिॲक्शन होती पहिली? तुला वाटलं होतं का मला एवढे पडतील? तसं काही वाटलं नव्हतं. रिझल्ट फक्त बघितला, म्हणलं 35 पडले. घाबरलो पण होतो. मग नंतर मग सांगितलं दीदीला वगैरे. मग पप्पा वगैरे म्हणले की राहू दे, ये घरी. 35 पडलेत, पास झाले. मी तेवढं लक्ष दिलं नव्हतं की सगळीकडे 35 पडलेत ते. अच्छा, म्हणजे तू वर्षभर कसा अभ्यास केला होता किंवा काय? जास्त अभ्यास नव्हता केला. मला सवय फक्त पेपर आले की अभ्यास करायचा फक्त, नाहीतर नाही करत अभ्यास. म्हणजे प्रत्येक विषयामध्ये 35 गुण मिळणं ही खरं तर योगायोग म्हणावं लागेल, अजब योगायोग. तसाच प्रकार तुझ्या बाबतीत झालेला आहे. पण म्हणजे इतर 7वी असेल, 8वी असेल, 9वी असेल, यावेळेस तुला तसे पडले होते का किंवा त्यापेक्षा अधिक असायचे? तसे पण होते, अधिक पण होते. 9वीत होते तसेच 35, पण असे नव्हतेच 35. हां. बरं, प्रथमेश याच्या आई सुद्धा आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशीही बोलूयात. ज्यावेळेस प्रथमेशचा पहिला रिझल्ट लागला त्याच्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया होती? मी तर म्हटलं ठीक आहे. आम्ही थोडे नाराज पण झालो होतो की अपेक्षा थोडी जास्तीची होती. पण म्हटले जाऊ देत, ठीक आहे. आता मुलं डिप्रेशन वगैरे जातात ना. मग म्हटलं जाऊ देत, पास तरी झालाय ना, वर्ष वाया नाही गेलं, हे महत्त्वाचं. आम्ही म्हटलं ठीक आहे. आणि एवढं लक्षच नाही दिलं की सगळ्या विषयात 35 आहेत म्हणून. म्हटलं मग आणि मग घरी आलो. म्हणले पण सरांचा फोन आला की पत्रकारांशी ह्याच्याशी याला बोलायचंय म्हणून. मग म्हटलं हे म्हटले जाऊ दे, शिक्षक लोक काही टाइमपास करतायत का, काही कौतुक करतायत म्हणून ह्याचा नंबर देऊन टाकला. मग सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. तर आता तुला पुढे काय करायचं आहे? ITI मध्ये घेणार, इलेक्ट्रिकल मध्ये. तुला असं वाटतं का हे आत्ताचे 10वीचे जे मार्क्स आहेत तेच आपलं सगळं काही आहे? नाही, तसं नाही काय वाटलं. हेच स्पिरिट महत्वाचं असतं. त्याचा विश्वास नाहीये की इतकं पडणं किंवा हेच 10वीला जे मार्क्स मिळतात तेच सगळं काही आहे. बरं, आता ह्याच्यानंतर म्हणजे ITI तुला करायचं आहे. तुमची घरची परिस्थिती कशी आहे? घरची परिस्थिती नॉर्मल असेल. म्हणजे काय, तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे, घरातच असते. आणि प्रथमेशचे बाबा? ते रिक्षा चालवतात. म्हणजे थोडक्यात तू जे मार्क्स तुला पडलेत त्यावरती तू खुश आहेस? हा, खुशच आहे काय. तर हा होता प्रथमेश फुल सौंदर, ज्याला प्रत्येक विषयामध्ये 35 गुण मिळाले आणि अर्थात तो काठ्यावरती पास झाला. खरं तर प्रथमेश हा एक असं उदाहरण आहे, जी मुलं 10वीमध्ये कमी मार्क्स पडले म्हणून निराश होतात आणि नैराश्यातून काहीतरी वेगळं पाऊल उचलतात किंवा खचून जातात, अशा सगळ्यांसाठी प्रथमेश फुल सौंदर हा एक उदाहरण आहे असंच म्हणावं लागेल. कॅमेरामॅन रोहित वनकट्टे सह मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज, पुणे.